खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, पिल्लासाठी जीव तिनं झाडाले टांगला, अशी एक आख्यायिका आहे। सध्याचा काळ म्हणजे सुगरण पक्षाच्या विणीचा काळ असून आपल्या आसपास विशेष करून ग्रामीण भागातील शेतशिवारामध्ये सुगरणीचा नवीन खोपा तयार होत असल्याचे दिसून येते। मराठी नाव सुगरण, बाया, विणकर, गवळण, तर हिंदीमध्ये बाया, सोनचिडी यासह संस्कृत नाव सुगृहकर्ता, सूचीमुख, पीतमुंड, कलविन आणि इंग्रजी नाव विविंग बर्ड असं हे सुगरण पक्षाची विविध नावे। सुगरण पक्षी घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे, म्हणून सुगरणीचा खोपा पाहण्यासारखा व अनाकलनीय असतो। सुगरण पक्ष्यांचं घरटं म्हणजे उत्तम कारागिरीचा नमुना, म्हणूनच त्या पक्षाला सुगरण हे नाव मिळालेलं आहे। कवी बहिणाबाईने खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला असे वर्णन केलेले आहे। पक्षी जवळपास मिळणाऱ्या काड्या, काटक्या, गवत, दोरा, गुंतवळ, पाने, कापूस आणि चिंध्या यांचा वापर करून घरटी तयार करतात। ही घरटी बांधायची कला त्यांना उपजतच प्राप्त झालेली असते। सुगरण हा पक्षी मुख्यत्वे करून भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार इत्यादी देशांमध्ये आढळतो। हा पक्षी स्थानिक निवासी असला तरी काही उपजाती स्थलांतर करणाऱ्या आहेत। रंग आणि आकारावरून याच्या किमान 3 उपजाती आहेत: पट्टेरी सुगरण, काळ्या छातीची सुगरण आणि बाया। बाया हा सर्वात जास्त आढळणारी उपजात आहे। भात शेतीच्या प्रदेशामध्ये थव्याने राहणारे सुगरण उभ्या पिकांवरती चरायला येतात, कीटक आणि धान्य खातात। सुगरण पक्षाचा आकार चिमणी एवढा म्हणजे सुमारे 15 सेंटीमीटर असतो। विणीच्या हंगामाखेरीज नर व मादी हे चिमणीसारखेच दिसतात। चिमणीच्या चोचीपेक्षा सुगरण पक्षाची चोच अधिक भक्कम आणि कणखर असते। सरळ कापल्यासारखी छोटी शेपटी असते। मे ते सप्टेंबर हा सुगरण पक्षाच्या विणीचा हंगाम असतो। विणीच्या हंगामामध्ये नर हा चिई चिई असा लांबलचक आवाज काढतो। किडे, अळी हे सुगरणीचे खाद्य असते। मे ते सप्टेंबर हा याच्या विणीचा हंगाम असून सुगरण पक्ष्यांमध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचे काम करतो। एकावेळी 4 ते 10 अर्धवट घरटी बांधून झाल्यावर नर सुगरण घरट्याच्या जवळ एखाद्या ठिकाणी बसून मादीला आकृष्ट करण्यासाठी छान गाणी म्हणतो। मादी आल्यावर प्रत्येक घरटे तपासून पाहते आणि घरटे पसंत पडल्यावरच त्या नराशी मादीचे मिलन होते। मग मादी उर्वरित घरटे पूर्ण करते। असे घरटे एखाद्या झाडाला किंवा विहिरीला किंवा अन्यत्र टांगलेले असते। सुगरण पक्षाच्या घरट्यामध्ये खालच्या बाजूने प्रवेशद्वार असते। खालून निमुळते आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार होत जाते। वरच्या भागांमध्ये 2 किंवा जास्त कप्पे असतात। हे घरटे गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंनी तयार केलेले आणि व्यवस्थित विणलेले असते। घरट्याच्या फुगीर भागामध्ये ओल्या मातीचा गिलावा असतो। मादी एकावेळी 2 ते 4 अंडी देते। ही अंडी पांढऱ्या शुभ्र रंगाची असतात। अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते। एका मादीशी संबंध आल्यावर नर दुसऱ्या मादीला बोलविण्यासाठी परत गाणी म्हणतो। नर सुगरण एकावेळी एकापेक्षा जास्त मादींचा दादला असतो, पण अर्धवट बांधलेल्या घरट्यांपैकी जर एकही घरटे मादीला पसंत पडले नाही तर नर ते झाड किंवा तो संपूर्ण परिसर सोडून अन्यत्र नवीन घरटी बांधायला सुरू करतो। सुगरणीचे घरटे एखाद्या झाडाला किंवा विहिरीमध्ये किंवा अन्यत्र टांगलेले असते। सुगरण पक्षाच्या घरट्यामध्ये खालच्या बाजूने प्रवेशद्वार असते। पक्षीसृष्टीमधील बहुतेक पक्षी विणीची वेळ आली की घरटी बांधायच्या उद्योगाला लागतात। विदर्भ न्यूजकरिता चिखलदरा येथून मारुती पाटणकर यांचा हा विशेष वृत्तांत।